गुंतवणूक असो किंवा राहण्यासाठी घर घेण्याचं तुमचं स्वप्न साकार करा सन डेव्हलपर्स सोबत। सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये सर्व सुविधा देणारे एनए क्लिअर टायटल असलेले 125 प्लॉट्सचा प्रकल्प, खंडोबाच्या मंदिरामुळे प्रसिद्ध असणारे बाळे आणि बार्शी रोड हायवे लगत स्वतःचा ओपन प्लॉट असणं ही भविष्यासाठी अतिशय महत्त्वाची गुंतवणूक तर असेलच, याशिवाय स्वतःचं घर बांधून राहण्यासाठी सर्वोत्तम पर्याय। चेन्नई सुरत रिंग रोड लगत सन डेव्हलपर्स घेऊन आले आहेत सनराइज ग्रीन पार्क हा सर्वोत्तम प्रकल्प। या प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: भव्य प्रवेशद्वार, अंतर्गत डांबरी रस्ते, ड्रेनेजची सोय, प्रत्येक प्लॉटला पाण्याची व्यवस्था, एमएससीबी डीपी, स्ट्रीट लाईट, वॉल कंपाऊंड, आकर्षक झाडे, बगीचा, वॉकिंग ट्रॅक, सीसीटीव्ही कॅमेरा, कर्जाची सोय उपलब्ध। प्रकल्पालगत शाळा, कॉलेज, दवाखाना, पेट्रोल पंप, मार्केट सुद्धा अगदी हाकेच्या अंतरावर। सन डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन, संपर्क 9168800900। ऑफिसचा पत्ता शॉप नंबर 4, वैभवशाली चेंबर, जुना पुणा नाका, हॉटेल शिवशक्ती जवळ, सोलापूर। राष्ट्रवादीचे फायर ब्रँड नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र युवा नेते पार्थ पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इच्छा भगवंताच्या मित्र परिवाराकडून त्यांचा पुणे येथे जिजाई निवासस्थानी सत्कार करण्यात आला। अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, शहर सचिव अमोल जगताप, शहर संघटक होलगप्पा शासम, शहर संघटक ऋषी येवले, पवन बेरे आदीच्या उपस्थितीमध्ये सत्कार करून युवा नेते पार्थ पवार यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी बोलताना पार्थ पवार म्हणाले की लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून आणा। राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या बळकटीसाठी संघटनात्मक बांधणी करा। सोलापूर लोकसभा आणि माढा लोकसभा निवडणुकीच्या संदर्भात यावेळी त्यांनी प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांच्याशी सविस्तर चर्चा केली। तसंच सोलापुरातील विविध अडचणी सोडवण्यासंदर्भात पार्थ पवार यांनी आपण नेहमीच आपल्या पाठीशी आहोत असं आश्वासन दिलं। सोलापूरचा सर्वांगीण विकास करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे विशेष लक्ष आहे। सोलापूर शहराच्या विकासासाठी पवारसाहेब नेहमीच अग्रेसर असतात। सोलापूर शहर आणि जिल्हा हे विकासापासून वंचित राहू नये यासाठी विकासाच्या दृष्टीने जे काही निधी असेल ते उपलब्ध करून देतील अशी ग्वाही पार्थ पवार यांनी यावेळी किसन जाधव यांना दिली। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।